नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जे की तुम्हाला रेल्वे भरतीमध्ये खूप जास्त प्रमाणात मदत करतील। चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक 1। बघा, प्रश्न 1 आहे, पोपटाचे अंदाजे आयुष्य रिकामी जागा असते। तुम्हाला माहिती असतील प्राणी प्रत्येकाचे काही आयुष्य ठरलेले आहे, जसे की माणसाचे 100 वर्ष ठरलेले आहे, तशाच प्रमाणे प्रत्येक प्राण्यांचे सुद्धा आयुष्य ठरलेले आहे। तर यामध्ये पर्याय ए दिलेला आहे 20 वर्ष, पर्याय बी 40 वर्ष, पर्याय सी 70 वर्ष, पर्याय डी 140 वर्ष। तर पोपटाचे हे अंदाजे आयुष्य 20 वर्ष असते, म्हणूनच पर्याय क्रमांक ए 20 वर्ष बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, हायड्रामध्ये कोणत्या प्रकारचे पुनरुत्पादन होते? त्यामध्ये पर्याय ए नवोदित होणे, बी विखंडन, सी बायनरी फिजन, डी बीजाणू निर्मिती। तर यामध्ये पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे, तर नवोदित होणे। बघा, हायड्रामध्ये मुकुलन नावाच्या अलैंगिक प्रक्रियेद्वारे पुनरुत्पादन होत असते, जिथे नवीन हायड्राचे मूळ हायड्रामध्ये कळ्यांच्या स्वरूपात वाढत असतात आणि नंतर तो वेगळा होऊन नवीन स्वतंत्र एक जीव बनवत असतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, समान गुणधर्म नियंत्रित करणाऱ्या परस्पर विरोधी वर्णाच्या जोडीला रिकामी जागा म्हणतात। यामध्ये पर्याय ए दिलेला आहे ॲलेल, बी लोकी, सी घटक, डी वंशावळ। तर बघा, यामध्ये पर्याय ए ॲलेल हे बरोबर उत्तर आहे। ॲलेल हे एकाच गुणधर्मासाठी विरोधाभासी वर्णाची जोडी आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते द्विदल बियाणे दर्शवते? त्यामध्ये पर्याय ए आहे तांदूळ, बी गहू, सी डाळी, डी मका। तुम्हाला माहिती असेल द्विदल बियाणे म्हणजे काय, तर त्या बियाण्याचे एकसारखे 2 भागांमध्ये विभाजन आपण करू शकतो। जसे द्विदल बियाणे म्हणजे असे बियाणे की त्याचे सारखे 2 भागांमध्ये आपण रूपांतर करू शकतो किंवा सारखे 2 भाग करू शकतो, म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डाळी। तर डाळींचे आपण सारखे 2 भाग करू शकतो, जसे की तूर आहे, मूग आहे, त्यानंतर उडीद आहे, चना आहे, अशासारखे काही जे डाळी आहेत किंवा मग धान्य आहेत त्यांचे आपण एकसारखे 2 भागांमध्ये रूपांतर करू शकतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, फ्लोएम वाहतुकीबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर त्यामध्ये पर्याय क्रमांक ए दिलेला आहे फ्लोएम वाहतूक एकदिशागतपणे होतो, बी गुरुत्वाकर्षणाचा फ्लोएम वाहतुकीवर परिणाम होतो, सी फ्लोएम सॅपमध्ये CA पॉझिटिव्ह हे सर्वात जास्त प्रमाणात असते, त्यानंतर डी साखर फ्लोएममध्ये नॉन रेड्युसिंग शुगर म्हणून वाहून नेली जाते। तर यामध्ये पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे, साखर फ्लोएममध्ये नॉन रेड्युसिंग शुगर म्हणून वाहून नेली जाते। फ्लोएम नलिका ह्या पानांमध्ये तयार होणारी साखर जी काही असते ती वाढत्या उती आणि जे काही झाडांचे अवयव असतात तिथपर्यंत वितरित करण्यासाठी काम करत असतात, जे की प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत। यामध्ये कोंब आहे, कळ्या आहेत, मुळं आहेत किंवा विकसित होणारे नवीन फळे, बियाणे यांचा सुद्धा समावेश होतो। यांच्या सगळ्यांपर्यंत जी काही शुगर असते ती वाहून नेण्याचे काम हे फ्लोएम करत असतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, ग्लुकोज हा रिकामी जागाचा एक प्रकार आहे। तर यामध्ये पर्याय आहे हेक्सोज साखर, बी पेंटोज साखर, सी टेट्रोज साखर आणि डी डायोज साखर। तर बघा, ग्लुकोज म्हणजे एक प्रकारची साखर आहे जी आपल्या शरीरासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहे। तर ग्लुकोज हा हेक्सोज साखरेचा एक प्रकार आहे, म्हणूनच पर्याय क्रमांक ए हेक्सोज साखर हे बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, सेल्युलोज हे रिकामी जागाचे एक बहुलोक आहे। बघा, पर्याय क्रमांक 1 फ्रुक्टोज, बी ग्लुकोज,
सी सुक्रोज आणि डी गॅलेक्टोज. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्लुकोज. तर सेल्युलोज हे ग्लुकोजचा एक बहुलक आहे. सेल्युलोजच्या रेणूमध्ये डी ग्लुकोज या शर्करेचे अनेक रेणू आहेत आणि ते एका पाठोपाठ असे जोडलेले असतात. वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमध्ये मुख्यतः सेल्युलोज असतो. त्यामुळे लाकूड हे मुख्यतः सेल्युलोजचे बनलेले असते. म्हणूनच पर्याय क्रमांक बी ग्लुकोज हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती ग्रंथी लैंगिक संप्रेरकाच्या स्रावासाठी जबाबदार आहे? त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे अधिवृक्क ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी अँड सेबेशियस ग्रंथी. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पिट्युटरी ग्रंथी. ह्या ज्या ग्रंथी आहे त्या लैंगिक संप्रेरकाच्या स्रावासाठी जबाबदार आहेत. ह्या ग्रंथी मेंदूच्या पायथ्याशी स्थित एका लहान वाटाण्याच्या एवढा अवयव, आपल्या मेंदूमध्ये एक छोटासा वाटाण्यासारखा वाटाण्याच्या दाणे एवढा एक अवयव आहे, तो मेंदूच्या पायथ्याशी असतो आणि तिथे ह्या ग्रंथी असतात. तर ह्या ग्रंथी एक स्राव सोडत असतात, ते आपल्या लैंगिक संप्रेरकासाठी महत्त्वाचे असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. तर वर्षातील कमी किंवा जास्त काळ झाडे पाणीहीन असतात. बघा, पर्याय ए सदाहरित जंगल, बी खारफुटीचे जंगल, सी झुडपे असलेले जंगल आणि डी पानझडीचे जंगल. आता जिथे पाणीच नाही, पाणीहीन असतात, तर अशा ठिकाणचं आपण सहजच म्हणू शकतो की ते जंगल पानझडीचे जंगल असेल. म्हणजेच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पानझडीचे जंगल. तर पानझडीचे जंगल म्हणजे का बरं यांना म्हटले जाते? तर वर्षाच्या विशिष्ट कालावधीमध्ये या झाडांची पाने गळत असतात आणि हे सहसा तापमान, सूर्यप्रकाश किंवा पाण्याच्या उपलब्धींच्या बदलांना प्रतिसाद देण्याचे काम करत असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. चंद्रावरील वस्तूचे वजन पृथ्वीवरील तिच्या वजनाच्या रिकामी जागा इतके असते. बघा, पर्याय ए आहे 1/6, त्यानंतर बी 1/8, सी 1/4 आणि डी 1/10. बघा, तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1/6. हा जो आहे तो 1/6 भाग आहे. म्हणजे चंद्राच्या वस्तुमान हा पृथ्वीच्या 1100 पट आणि त्याची त्रिज्या ही पृथ्वीच्या 14 पट आहे. परिणामी चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत सुमारे 1/6 आहे. म्हणून याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. थंड देशांमध्ये हिवाळ्यात तलाव गोठतात, ज्यामुळे पाणी रिकामी जागा तापमानात खाली येते. बघा, तुम्हाला माहिती असेल पाण्याचा गोठण बिंदू जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस असतो आणि थंड प्रदेश जे असतात तिथे सदैव थंडी पडत असते. त्यामुळे तिथले तापमान हे नेहमी 0 डिग्रीच्या जवळपासच असतं. तर इथे पर्याय क्रमांक ए 0 डिग्री सेल्सिअस, बी 0 डिग्री फॅरेनहाइट, सी 4 डिग्री सेल्सिअस, पर्याय डी 4 डिग्री फॅरेनहाइट. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4 डिग्री सेल्सिअस. जेव्हा तापमान हे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जायला लागतं तेव्हा पाण्याचे रूपांतर हे बर्फात व्हायला सुरुवात होत असते. म्हणून हिवाळ्यामध्ये तलावाचे पाणी हे गोठायला सुरुवात होत असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. जेव्हा टेबलावर व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोक ठेवला जातो तेव्हा रिकामी जागा मूळ मोठा आवाज ऐकू येतो. यामध्ये पर्याय ए परावर्तन, बी अपवर्तन, सी जबरदस्त कंपन, डी ओलसर कंपन. बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जबरदस्त कंपन. हे बरोबर उत्तर आहे. जेव्हा टेबलावर व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोक ठेवला जातो तेव्हा मोठा आवाज ऐकू येतो. यामध्ये यांत्रिक प्रणालीवर वारंवार हा बल लावला जात असतो.
बघा, जिथे व्हायब्रेशन होतं तिथूनच साऊंड प्रोड्यूस होत असतो, म्हणजे तिथूनच आवाज प्रोड्यूस होतो. जर व्हायब्रेशन नाही तर साऊंड प्रोड्यूस होणार नाही. म्हणूनच जास्त आवाज जर आपल्याला पाहिजे असेल तर तिथे जास्तीत जास्त व्हायब्रेशनसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. पावसापासून संरक्षण करणारे कोट आणि तंबू बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यांच्या जलरोधक गुणधर्मांमुळे रिकामी जागाला कारणीभूत ठरते. पर्याय क्रमांक ए आहे पृष्ठभागाचा ताण, बी चिकटपणा, सी विशिष्ट गुरुत्वाकर्षण आणि डी लवचिकता. तर बघा, इथे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पृष्ठभागाचा ताण. पाण्याच्या रेणूंमधील संयोजक बल हे चिकट बलापेक्षा खूप जास्त असते. यामुळे पाणी रेनकोटाच्या पृष्ठभागाला कधीच चिकटत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्याही लाटेची तीव्रता खालीलपैकी कशाच्या प्रमाणात असते? पर्याय ए मोठेपणा, बी मोठेपणाचा वर्ग, सी मोठेपणाचे वर्गमूळ, डी मोठेपणाचा घन. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बी मोठेपणाचा वर्ग. कारण प्रकाश लाटांची तीव्रता त्यांच्या आयामांच्या वर्गांच्या थेट प्रमाणात असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते निरीक्षण करून दुर्बिणीला सूक्ष्मदर्शकातून वेगळे करता येते? बघा, दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यामध्ये फरक आहे. तर यामध्ये पर्याय ए दिलेला आहे लांबी, बी रंग, सी लेन्सचा आकार आणि डी आहे लेन्सची लांबी आणि आकार. तर इथे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, लेन्सची लांबी आणि आकार. दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यामधील मुख्य फरक म्हणजे दुर्बिणीचा उपयोग दूरची वस्तू मॅग्निफिकेशनच्या सहाय्याने पाहण्यासाठी केला जातो, परंतु प्रतिमा स्पष्ट दिसते. परंतु सूक्ष्मदर्शकाचा उपयोग लहान वस्तूला मोठे करून पाहण्यासाठी केला जातो. तर यामध्ये लेन्सची लांबी आणि आकार खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. जेव्हा बारचुंबकाचे 2 समान भाग केले जातात तेव्हा प्रत्येक तुकड्याची ध्रुवीय ताकद काय असेल? त्यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे दुप्पट होईल, बी अर्धा होईल, सी 0 होईल, डी समान राहील. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी समान राहील. जेव्हा बारचुंबकाला त्याच्या लांबीच्या लंब 2 समान भागामध्ये कापले जाते तेव्हा प्रत्येक ध्रुवाची ताकद ही मूळ बारचुंबकाच्या ध्रुवाच्या ताकदी इतकीच असते. म्हणजे चुंबकाचे आपण कितीही छोटे छोटे तुकडे केले तरी त्याला 2 पोल हे नेहमीच असणार आहे, एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. म्हणजे त्याचे कितीही छोटे तुकडे केले तरी त्याचे चुंबकत्व कधीही नष्ट होणार नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. फिलामेंट प्रकारच्या बल्बमध्ये वापरलेली बहुतेक वीज रिकामी जागा म्हणून दिसते. तर पर्याय क्रमांक ए आहे दृश्यमान प्रकाश, बी अवरक्त लाल किरण, सी अतिनील किरण, डी फ्लोरोसेंट प्रकाश. तर ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अवरक्त लाल किरण. एका तापलेल्या बल्बमध्ये तीव्रता प्रवार पातळ टंगस्टन फिलामेंटमधून जातो. त्यामुळे तो प्रकाश उत्सर्जित करण्याच्या तापमानापर्यंत त्याला गरम होत असतो. म्हणूनच इथे पर्याय क्रमांक बी अवरक्त लाल किरण हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. हायड्रोजन अणूची लायमन मालिका इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या कोणत्या भागात असते? बघा, पर्याय क्रमांक ए आहे दृश्यमान, बी इन्फ्रारेड, सी अल्ट्राव्हायोलेट आणि डी एक्स रे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्ट्राव्हायोलेट. लायमन मालिका अतिनील प्रदेशात असते. हे संक्रमण उच्च ऊर्जा आणि कमी तरंग लांबी असलेल्या फोटॉन सोडत असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19.
खालीलपैकी कोणत्या धातूची घनता सर्वात कमी आहे? त्यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे लिथियम, बी लोह, सी सोने, डी व्हॅनेडियम. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हॅनेडियम. व्हॅनेडियम हा एक अपवर्तक धातू आहे. त्याचा अणुक्रमांक 23 म्हणजेच 23 आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. समुद्राच्या बाष्पीभवनाने कोणते पाणी मिळते? बघा, पर्याय क्रमांक ए आहे साखर, बी लोह, सी मीठ, डी पोलाद. साखर ही समुद्रामधून मिळते, तुम्हाला वाटते का? नाही. त्यानंतर लोह सुद्धा नाही. बाष्पीभवनानंतर आपल्याला मीठ मिळत असतं. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मीठ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता धातू सर्वात जड आहे? जड म्हणजे हेवी. ओके. तर पर्याय क्रमांक ए लोखंड, बी चांदी, रसायनशास्त्र संच, सी निकेल, डी ऑस्मियम. तर बरोबर उत्तर आहे ऑस्मियम. ऑस्मियमचे विशिष्ट गुरुत्व जवळजवळ 22.5 असे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. घन कार्बन डायऑक्साईडचे सामान्य नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे पोटॅश, बी क्विकसिल्वर, सी एप्सम, डी ड्राय आईस. तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ड्राय आईस. कार्बन डायऑक्साईडला कोरडा बर्फ सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. चुकून याचा क्रमांक चुकीचा टाकला गेला, 22 झाला परत. ओके. तर बघा, दूध ही एक कोलायडल प्रणाली आहे ज्यामध्ये रिकामी जागा पर्याय ए पाणी चरबीमध्ये विखुरलेले असते, बी चरबी पाण्यात विखुरलेली असते, सी चरबी आणि पाणी एकमेकांमध्ये विखुरलेले असतात, डी चरबी विरघळलेली असते. तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे चरबी पाण्यात विखुरलेली असते. दूध हे द्रव पदार्थाचे कोलाइड असे सुद्धा त्याला म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. काचेच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे कच्चे माल आहे. बघा, पर्याय ए वाळू, सोडा, चुनखडी, पर्याय बी वाळू, कोळसा, सोडा, पर्याय सी चुनखडी, कोळसा, सल्फर, पर्याय डी वाळू, सल्फर, सोडा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाळू, सोडा, चुनखडी. तुम्हाला माहिती असेल वाळूपासून काच बनवला जातो, तर त्यासाठी आणखी काही वस्तू वापरल्या जातात जसे की सोडा आणि चुनखडी, आणि याला उच्च तापमानामध्ये म्हणजे याला वितळवलं जातं आणि त्यानंतर त्यापासून जो काही पदार्थ बनत असतो त्याला काच असे म्हणतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. नैसर्गिक रबर हे खालील घटकांचे पॉलिमर आहे. तर याचे पर्याय क्रमांक ए आहे आयसोप्रीन, बी स्टायरीन, सी बुटाटीन अँड डी इथिलीन. तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे आयसोप्रीन. आयसोप्रोपीन पाहिजे होतं तिथे, चुकून आयसोप्रीन झाले. ओके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. हलके पण मजबूत बनवण्यासाठी प्लास्टिक बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते वापरले जातात किंवा कोणते पदार्थ वापरले जातात? तर पर्याय क्रमांक ए नायलॉन, बी पॉलिथिन, सी पॉलिविनाइल क्लोराईड आणि डी मेथाक्रिलेट. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॉलिविनाइल क्लोराईड. बघा, पॉलिविनाइल आणि पॉलिप्रोपायलिन नंतर तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त उत्पादित घटक प्लास्टिक पॉलिमर आहे. तर पॉलिविनाइल क्लोराईड हे प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जाते.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. मेलेथिऑनचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो? त्यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे कीटकनाशक, बी धुराचे औषध, सी संरक्षक, डी कीटकनाशक. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ए कीटकनाशक. तर मेलेथिऑन हा एक कीटकनाशक असून हे डास आणि इतर जे छोटे मोठे कीटक असतात यांना मारण्यासाठी वापरले जाते. मेलेथिऑनचा फवारा हा आपल्या घरामध्ये सुद्धा मच्छर मारण्यासाठी किंवा डास मारण्यासाठी आपण करू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. रेयॉनबद्दल खालीलपैकी कोणते खरे आहे? पर्याय क्रमांक ए ते रेशीम किड्यापासून मिळते, बी ते लाकडाच्या लगद्यापासून मिळते, सी ते रेशीम किडा आणि लाकडाच्या लगद्यापासून मिळते, डी वरीलपैकी काही नाही. तर यामध्ये पर्याय क्रमांक बी ते लाकडाच्या लगद्यापासून मिळते हे उत्तर बरोबर आहे. तर रेशीम किड्यापासून आपल्याला रेशीम मिळत असते, म्हणूनच यामध्ये पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात. प्रत्येक ॲटम जो बनलेला आहे तो इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात. आणि इलेक्ट्रॉन्स जिथे आहे तिथे इलेक्ट्रिसिटी किंवा करंट पास होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आता इलेक्ट्रॉन्स आहेत ॲटममध्ये प्रेझेंट आहे, तसेच प्रोटॉन पण आहे, न्यूट्रॉन पण आहे. तर ह्या गोष्टींचा शोध लावला त्या सायंटिस्टचा. त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे ए जॉन डाल्टन, बी जेम्स चॅडविक, सी अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि डी जे थॉम्सन. तर याचे बरोबर उत्तर आहे जे थॉम्सन यांनी सगळ्यात आधी ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स असतात याचा शोध लावला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते प्रथिने नखांमध्ये आढळतात? तुम्हाला माहिती असेल आपले नख जे आहे त्या नखांमध्ये डेड सेल्स असतात. तर त्याबरोबरच काही प्रथिनेसुद्धा असतात. नख वाढतात, तसेच आपले केससुद्धा डेड सेल्सनी बनलेले आहे, केससुद्धा आपले वाढतात. तर त्यामध्ये काही प्रथिने आहेत ते त्यांना मदत करत असतात. तर बघा पर्याय क्रमांक ए आहे केराटिन, बी हिस्टोन, सी ॲक्टिन, डी इलास्टिन. तर आपल्या केसांमध्ये, आपल्या नखांमध्ये केराटिन असतो. केराटिन जो आहे तो प्रथिने बनवण्यासाठी मदत करत असतो. तर हा आपल्या त्वचेच्या बाह्य थर, ज्याला आपण डेड स्किनसुद्धा म्हणू शकतो, आपल्या त्वचेवरून जे काही व्हाईट कलरची, पांढऱ्या कलरची हिवाळ्यांमध्ये एक स्किन निघत असते त्याला डेड स्किन आपण म्हणतो. आणि हे सुद्धा केराटिनमुळेच बनत असते. तसेच आपले केस आहे, त्यानंतर आपले नख आहे. म्हणूनच आपल्याला आपले केस कापले किंवा नख कापले तर कधी त्रास होत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता टॅपवर्म आहे? तर यामध्ये ऑप्शन आहे ए एंटरोबियस, बी फॅसिओला, सी टेनिया आणि डी सिस्टोसोमा. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टेनिया. हा एक टॅपवर्म आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद.